एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। नाशिकच्या लासलगाव येवल्यात मुसळधार पाऊस झाला। येवला लासल गावातील कांदा उत्पादकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। शेकडो एकरावरील कांदा पिकांचा चिखल झाला। काढून ठेवलेला कांदाही सडल्यानं शेतकरी मात्र हवालदिल। शेतकरी त्या ठिकाणी हवालदिल झालाय। हे दृश्य आपण पाहतो। येवला लासलगाव मध्ये मुसळधार पाऊस झाला। कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढून ठेवलेला कांदा हा सडल्यानं शेतकरी हवालदिल। आम्हाला जे कांदे मार्केटला न्यायचे ते कांदे अक्षरशः सडून गेले। ते कांदे सडल्यामुळं आम्ही ते मार्केटला नेऊ शकलो नाही आणि त्यावर आम्हाला काही म्हणजे उत्पन्न भेटलं नाही। समजा आता आम्हाला मुलांचे शिक्षण चालू होणार आहे, शाळा चालू होणार आहे, त्यांच्यासाठी जे साहित्यिक खर्च आहे शिक्षणासाठी, त्या खर्चाची सुद्धा आमच्या आता पंचायत झालेली आहे। काय मागणी कराल ताई? आता आमची अशी मागणी आहे का सरकारने जेवढा आमचा खर्च झालेला आहे तो खर्च देऊन आणि पुढचे खारी पीक काढण्यासाठी पण आम्हाला काही मदत करावी। कांद्याचे आतून आता आमचे नुकसान झाले। या ठिकाणी आम्ही डोंगळे लावलेले होते कांद्याचे बियाण्यासाठी पुढील, तर ते पूर्ण नष्ट झाले आणि भरपूर प्रमाणात आमचे नुकसान झाले। खर्च 70-75 हजार एकरी आम्हाला येतो, तर त्यात कुठलाही 1 रुपया आम्हाला आता निघू शकत नाही। याच्यात शासनानं काहीतरी दखल घ्यावी। त्यात आम्हाला शासनाने ज्यावेळेस विलक्षण त्यावेळेस असा नारा दिला का आम्ही कर्जमुक्ती करू, सरगट 7/12 करू, तर 2 वेळेस त्यानं असंच करून कुठल्याही प्रकारचं आम्हाला काही दिलं नाही। आम्ही थकबाकीदार असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं कर्ज कुठलं लोन मिळू शकत नाही आणि आम्ही सावरायचं कसं हा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे। तर त्यात शासनानं काहीतरी दखल घ्यावी।